नमस्कार. आज आपण मुरुड या ठिकाणी आहोत आणि आजचा दिवस हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी काही भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यासमोर बोलण्यासाठी अर्जुन टिळक आहेत. आपण त्यांना विचारूयात, सर, आजच्या दिवसाचं जे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, या ठिकाणी महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येतो. काय सांगाल सर? खरोखरच आनंदाचा दिवस आहे, कारण या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून दिली. खरं बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व मानवाला लोकशाही पद्धतीने जगण्याची संधी निर्माण करून दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखरच या मानवालाच नव्हे तर पशुपक्ष्यांना सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला आणि त्यांना कसं जगावं ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला न्याय व्यवस्था निर्माण करून दिली. म्हणून आपण आज संविधानाचा सर्वात मोठा सण गौरवाने साजरा करत आहोत. याचं आम्हा सर्वांना आनंद वाटतोय. एवढंच मी बोलून या ठिकाणी थांबतो. त्याचबरोबर आपल्यासोबत काय सांगाल? आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाचे औचित्य साधून सगळे भीम अनुयायी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे सर्व बौद्ध समाजाच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करतो, कारण की आजची जी पिढी आहे ही माईक किंवा याच्यावर नसून लाईव्ह मीडियावर असल्यामुळं मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि खास करून बाबासाहेबांना कुठल्या शब्दात बोलावं हे कळत नाही, कारण की तळागाळात माझा समाज असलेला बाबासाहेबाच्या संविधानामुळं आज जी काही ताटमानेना गावामध्ये वावरत असताना किंवा शहरामध्ये वावरत असताना एक वेगळा अनुभव येतो. हा फक्त संविधानामुळे येतो. आणि ह्या संविधान जर नसतं तर आज माझा समाज कुठंतरी 100% पाटलाच्या वाड्यावर दिसला असता. आणि येणारं सरकार त्या संविधानाला बदलू बघतंय, तर त्या सरकारला सध्या माझं आव्हान आहे किंवा समाजाला आव्हान आहे की न इकडे तिकडे जाता या संविधानाचं कसं रक्षण करता येईल. या संविधानासाठी आपल्याला सगळ्याला एकत्र राहून या संविधानाचं रक्षण करावं लागेल.